नमस्कार मंडळी. श्री स्वामी कृपेने सगळ्यांचा दिवस उत्तमाचा जाऊ. तर 2 दिवसाचा ब्लॉग मी आज एकाच दिवशी टाकत आहे एकत्रित करून, कारण खूपच गडबड आहे. एडिटिंग करायला सुद्धा मला तितका वेळ नाही, पण सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या म्हणून दोन्ही ब्लॉग मी आज एकत्र केले. तर आज पुन्हा एकदा जुन्या घरी जाऊन मला माझी जी काही भांडी आहेत लग्नामध्ये मिळालेली किंवा माझा जो काही संसार आहे तो मला स्वच्छ करायचा आहे नव्या घरी नेण्यासाठी. त्यासाठीच मी चालली आहे. मल्हारला घेऊन चालली आहे मी सोबत. रिक्षाची वाट बघते, पण रिक्षा आता काही लवकर मिळत नव्हती. थोडंसं चालतच पुढे येऊन मग त्यानंतर मला रिक्षा मिळाली. तर आज मी भांडेवाल्या मावशींना सांगितलं होतं की मला मदतीला या, माझी सगळी भांडी वगैरे घासायची आहेत. तर त्या नागपंचमी असून सुद्धा तयार झाल्या येण्यासाठी. तर 12:30 नंतर येते म्हणाल्या होत्या, पण त्या लवकरच आल्या आहेत. त्यामुळे पटपट मुलांचं आवरलं, घरातली कामं आवरली आणि मग मी निघाले. दोघांना सोबत घेऊन तरी एकटीला यायला पॉसिबल होत नाही, त्यामुळे एकाला ठेवून आले होते, एकाला सोबत घेऊन आले होते. मावशी आल्या असतील आता. बाई मावशी बाई काय ग 12:30 नंतर येते बोलल्या ना. अगं स्वयंपाक नाही केलं मी. किती करून यायचं ना मग. अगं संध्याकाळी उपास तापायची. हा का, उपवास धरला का? सोमवार नाही एकालाच आणलं का? हो मग काय, इथं पण येऊन रडतच बसतात. इथं येऊन पण रडतच बसतात ते. तर मी येईपर्यंत मावशींनी निम्मार्ध काम उरकलं होतं. तर मी त्यांनी जी काही घासून घेऊन ठेवलेली भांडी होती ती आतमध्ये सगळी आणून मग मी ती वाळण्यासाठी एका चादरीवरती सगळी व्यवस्थित मांडून ठेवली, म्हणजे जेणेकरून सगळी वाळतील आणि मग वाळल्यानंतर मला ती घेऊन जाते. एवढी सगळी भांडी होती. दिसताना तर खूप कमी वाटत होती पोत्यामध्ये, पण आता काढल्यानंतर एवढी भांडी निघाली आहेत आणि माझ्या एकटीच्याने तर झालंच नसतं. पण नशीब मावशींची मदत मिळाली आणि त्या तयार पण झाल्या मला मदतीला येण्यासाठी. हा ते मिळाले डबे तसेच ठेवलेले आहेत ना, मुन्नूला लहानपणी मिळालेले. मावशींना म्हटलं मी की तुम्हालाही पोळ्यांचा स्वयंपाक आहे तर तुम्ही गेलात तरी चालेल, बाकीचं मी करते. पण त्या म्हणाल्या नाही, आता थोडंफार मदत करून मग जाते. दिवर नाही ग, दिवर नाही ग, हिंदी हिंदी ग, बटवारा सनी देवल नवीन आले. शुक्रवारी तर लागले. काय बरं मला नाही आवडलं पिक्चर. नाही तो सनी देवल पोरांनी पहिलं पिक्चरचं तिकीट काढलं होतं तुला राहूचं आणि तिथं त्यांचं मशीन बंद पडली वाटतं. मग तिथनं परत आम्ही लागलो मंगलाला. मग परत तिकीट काढलं. मग आता ते तिकीटाचे पैसे दिलं का? अगं ते बंद आहे ना, मशीन त्यांची बंद पडली. मग तो पैसे आपण जर सगळ्यांशी चांगलं राहिलो, चांगलं वागलो तर नक्कीच आपल्या वेळेला लोक मदतीला नक्कीच येतात. काय रे, कोण आहे? जणू दादा आहे ना. मावशी गेल्यानंतर मग बाकीचं जे काही होतं ते सगळं मी म्हटलं उरकून घ्यावं पटकन. खूप साऱ्या गोष्टी, खूप सारी कामं पेंडिंग होती आणि मदतीला कोणीच नाही. त्यातमध्ये मुलांना बघून, मुलांचं करून या सगळ्या गोष्टी सुद्धा करायच्या होत्या. त्यामुळे आमच्या दोघांचीच तारेवरची कसरत चालू होती. पण ठीक आहे, आयुष्यामध्ये स्ट्रगल असल्याशिवाय आयुष्याला मजा पण नसते. आता पूर्ण भांडी तर झालेली आहेत. ती तांब्याची पिंप इतकी घासली पण हा डाग काही निघाला नाही. खूप वर्ष तसेच ठेवल्यामुळे हे असं झालं असावं कदाचित. आता दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग पण मी याच्यामध्येच ॲड केला आहे. तर सकाळी मला पुन्हा सगळी कामं पटापटा उरकून जे काही पाण्यातली कामं होती ती उरकून मला पुन्हा
जुन्या घरी जायचं होतं. जी काही भांडी काल घासली होती ती सगळी भांडी आज मला पुन्हा एकदा एकत्र करून सगळी भरून ठेवायची होती आणि मग नवीन नवीन घरी घेऊन जायचं होतं. तर त्यासाठीच सगळी कामं पटापटा उरकण्याचा प्रयत्न केला. किती उरकायचं म्हटलं तरीसुद्धा मुलांमुळं शक्य होत नाही. लवकर जावं म्हटलं तरीसुद्धा काही ना काही त्यांची कामं मुलांची निघतच राहतात. तर आता कपडे धुवून झाले, मुलांना आंघोळ घातली, मल्हारला आंघोळ घालून घातली, त्याचं आवरलं. मुलांचं आवरल्याशिवाय तर कुठल्याच कामाला सुरुवात करता येत नाही. आधी त्यांचं सगळं उरकावं लागतं आणि त्यानंतर मग आपली बाकीची कामं करतात. तर आता आमच्यासोबत मुलांची सुद्धा दगदग होती आहे. कारण कसं आहे, खूप सारे लोक आपले असले तरी आपल्या वेळेला कोणीच नसतं. आपल्यालाच आपलं सगळं करावं लागतं आणि आपली मुलंसुद्धा आपल्यालाच सांभाळावी लागतात. मुलांच्या जन्माच्या वेळी लाख कितीही कोणी म्हटलं ना की आम्ही आहोत सांभाळायला, आम्ही आहोत करायला, पण रियालिटी अशी असते की बाळाच्या जन्मानंतर ती सगळी जबाबदारी आईवरच येऊन पडते. तर मल्हारचं आवरलं सगळं. त्यानंतर वेदला आंघोळ घातली, वेदूचं आवरलं, कारण त्या दोघांना घेऊन मला आज पुन्हा जायचं होतं जुन्या घरी. बाकीची सगळी कामं आवरायची होती. चिडचिड होते मध्ये मध्ये, दडपण येतं, थकवा जाणवतो, पण सगळ्या गोष्टी आता ॲक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण आपलंच आहे तर आपल्यालाच करावं लागणार आहे. सगळं करवून घेणारे स्वामी आहेतच, त्यामुळे काही काळजी नाही. फक्त आपण करत राहायचं, बाकी सगळं संपूर्ण कार्यभाग तेच पूर्ण करवून घेणारे आहेत. मुलांचं आवरलं, नंतर पुन्हा स्वयंपाक, त्यानंतर त्यांचं खाणं पिणं सगळं उरकून फायनली आता त्यांना घेऊन मी चालली आहे जुन्या घरी माझी कामं आवरायला. गाडीवर फिरणं हा आमचा खूप आवडीचा विषय आहे. बाकी आम्हाला खायला नाही दिलं तरी चालेल, पण आम्हाला बाहेर फिरायला जाणं खूप आवडीचं आहे. बसला का? तर सगळं काम आवरेपर्यंत दुपार तर झालीच होती. आता काही गोष्टी आहेत ज्या रेग्युलर यूजसाठी लागणाऱ्या आहेत, तर त्या आपण घ्यायचं होतं. म्हणून मग आम्ही आलो भवरियाळीमध्ये. तिथे पण गर्दी होती, रस्त्याला गाड्यांची वर्दळ होती, त्यात मुलांना हँडल करून सगळं घ्यायचं होतं. गाडीवर बसता सुद्धा येत नाही, पण तसंच ॲडजस्ट करून बसावं लागतं. दोघांना घेऊन सगळीकडे फिरणं, त्याला काहीच पर्याय नाही आहे. आता सगळं तर त्यांना घेऊनच करावं लागतं. पण ठीक आहे, हे पण दिवस जातील किंवा मुलं मोठी होतील, अजून एक थोडे दिवस ॲडजस्ट करावं लागेल असं मनाची समजूत घालून सगळ्या गोष्टी मी करते. तर इथे बघा, इथे दगडूशेठ गणपतीचं जे काही आता मांडव आहे, तर ते घालण्याचं काम चालू आहे. काही वस्तू होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर मी आले पुन्हा जुन्या घरी. आता माझी जी काही भांडी काल सुकवायला ठेवली होती, तर ती आता बऱ्यापैकी सुकली असतील. तर आता त्या सगळ्या वस्तू, भांडी सगळं पोत्यात भरून आम्हाला घेऊन जायचं होतं नवीन घरी ठेवायला. काय करायचं? सगळं सामान रिक्षात भरलं आणि
नवीन फ्लॅटवरती घेऊन गेलो आणि तिथेच ठेवायचं होतं. त्यानंतर मग सगळं परत मांडामांडी करायची होती, आवरायचं होतं. त्यात मुलंसुद्धा कंटाळली होती, मी कंटाळले होते. मुलांच्या झोपेचा पण टाईम झाला होता दुपारी. कंटाळली होती बिचारी. पण काही पर्याय नाही. मी जिथे जाईल तिथं घेऊनच जावं लागतं त्यांना. मांजरीची 2 पिल्लं. बघता बघता दोघं पण रिक्षातच झोपून गेली. काय करणार? घरी जाऊन झोपावं म्हटलं पण तितकासा वेळ झालाच नाही. उशीर झाला होता त्यामुळे मग दोघं पण रिक्षातच झोपून गेले. थोडेसे मोठे झाल्यानंतर मला असं वाटतंय की जास्त काही मला टेन्शन नसणार आहे, म्हणजे त्रास नसेल असं वाटतंय खरं. एकदा शाळा सुरू झाली तू की. आधी जो दीदी सांग मॅगी आणायची. त्यानंतर मला करायची होती सामानाची यादी करायची होती, पण मुलं काही करून द्यायला तयार नव्हती. त्यांचा त्रास देणं चालूच होतं कारण ते घरी गेल्यावर झोपलेच नाही. तर ठीक आहे, आता मी त्यांना झोपवल्यानंतर किंवा मग आता ते रात्री झोपतील, आता तर ते झोपणारच नाही. तर त्यानंतरच मी सगळी सामानाची यादी करेल आणि त्याच्यानंतर पुढची जी काही कामं आहेत ती पण उरकायची आहेत. दीदीला सांग मॅगी बनवत. माझ्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला दिसत असेल की किती दमायला झालंय, थकायला झालंय. खरं तर कामापेक्षा ना आपण लहान मुलांना सांभाळण्यातच खूप दमून जातो. त्यातल्या त्यात ते एक नाही तर दोघं आहेत, म्हणजे तुम्ही इमॅजिन तर करू शकता. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.